चकली म्हणलं की पाहता क्षणी खावीशी वाटते. चकलीची चव ही खमंग आणि चटपटीत असते. ही तर चकली तेलकट बिलकुल नाही. डाएटवाले आणि शुगरवाले पण याचा आनंद घेऊ शकतात. चकली ही किती क्रंची झाली आहे. आजची रेसिपी आहे खमंग, चटपटीत आणि सगळ्यांना आवडणारी चकली. राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करते. आता सणाचे दिवस चालू आहेत आणि सणाच्या निमित्ताने मी आज एक रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. महालक्ष्मीचा सण जवळ आलेला आहे आणि त्या निमित्ताने मी आज एक रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. ती आहे खमंग चकली, मैदा आणि मूग डाळीची. मस्त टेस्टी लागते, खूप छान लागते. ती रेसिपी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. महालक्ष्मी सण आणि दिवाळी सण आला की पहिली डिमांड असते सगळ्यांचीच, अगदीच चकल्या बनव. चकल्या ह्या नंबर 1 होतात मूग डाळ आणि मैद्याच्या. चला तर मग आता उशीर न करता आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया. चकली बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मैदा चाळून घेतला. 1 किलो मैद्यासाठी 250 ग्रॅम मुगाची डाळ घेतली. मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून कुकरला लावायची. 2-3 शिट्ट्या घ्यायच्यात आणि ती गाळसर शिजवून घ्यायची आहे. मैदा एका स्वच्छ धुतलेल्या कपड्यामध्ये बांधून तो वाफवून घ्यायचा आहे. कपड्याची गाठ ही सैलसर बांधायची, ती घट्टसर बांधायची नाही. 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्यायचा आहे मैदा वाफवल्यावर तो खाली उतरून गरम असतानाच कपड्याच्या बाहेर काढून घ्यायचा आणि गरमच तो मोकळा करायचा. मोकळा केल्यानंतर तो चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचा. मैदा हा व्यवस्थित चाळून घेतला. आता त्यामध्ये शिजवलेली डाळ ॲड करायची. ही डाळ जरा घट्टसर झाली त्यामुळे पाणी कोमट करून घ्यावे लागेल, कारण पाणी थोडंच लागणार आहे. जितकं आवश्यक तितकंच घालायचं आहे. डाळ ही कुकरला लावतानाच त्यामध्ये पाणी थोडं जास्त घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला गरम पाण्याची आवश्यकता लागणार नाही. डाळ ॲड केल्यावर त्यामध्ये 4 चमचे ओवा आणि भरपूर प्रमाणात तीळ घालायचे. तीळ ॲड केल्याने चकली ही क्रंची होते आणि चव पण खूप मस्त लागते. कोथिंबीर, लसूण, मीठ एकत्र मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये घालायचे. 1 चमचा हळदी पावडर, 2 चमचे लाल तिखट घालून ते सर्व एकत्र करून तिंबवून घ्यायचं. चकली बनवण्यासाठी चकलीच्या शेवग्याला आतून व्यवस्थित तेल लावायचे आणि त्यामध्ये पीठ भरायचे चकलीचं आणि चकल्या एकसारख्या तयार करून घ्यायच्यात. ह्याला आतून व्यवस्थित तेल लावायचं आहे, कारण व्यवस्थित होतात चकल्या तेल लावल्याच्या नंतर.
कढईत तेल पण छान गरम झालंय. तेल एकदा फुल गॅस करून उकळून घ्यायचं. चकली सोडण्यापूर्वी गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि चकल्या दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायच्या. फुल गॅस असला की चकल्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. आपल्याला त्या तळल्यासारख्या वाटतात पण आतून त्या कच्च्या राहतात आणि नंतर त्या नरम पडतात. म्हणून मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्यात. चकली ही किती क्रंची झाली आहे. खूप क्रंची आणि टेस्टी झाल्यात ह्या चकल्या. नंबर 1 झाल्यात चवीला. कुरकुरीत झाल्यात. मस्त मस्त झाल्यात. क्रंची बनल्यात ह्या चकल्या. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटू आपण नंतर लवकरच नवीन रेसिपी सहित.